सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील 26 वर्षीय धनश्री आणि 30 वर्षीय ऋषिकेश पाटील हे दोघेही खरं तर उच्च शिक्षित. त्यात धनश्रीचं ऋषिकेशवर इतकं प्रेम होतं की 8 वर्षांपूर्वी कुटुंबाचा होकार नसताना त्यांच्या विरोधात जाऊन तिनं ऋषिकेश सोबत प्रेमविवाह केला. या दाम्पत्याला आता 6 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पण आता त्यांच्या प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट झालाय. ज्या ऋषिकेशवर धनश्री आपला जीव ओवाळून टाकायची त्यानंच आता तिचा निर्घुणपणे जीव घेतलाय. सोमवारी 25 मेच्या सकाळी बार्शी परांडा रोडवरील लक्षाची वाडी शिवारात भर रस्त्यात ऋषिकेशनं पत्नीला संपवलं. तिचा जीव जाईपर्यंत चाकूने तब्बल 50 वार केले आणि शेवटी गळा चिरल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायत. विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपी ऋषिकेश पाटील हा बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्यावेळी त्यानं जे सांगितलं ते ऐकून पोलीसही अक्षरशः हादरून गेले. याशिवाय हत्येचा जो थरार घडला त्याचीही मोठी चर्चा रंगली आहे. पण नेमकं पती पत्नीमध्ये घडलं तरी काय? ऋषिकेशनं धनश्रीला का संपवलं आणि या घटनेच्या FIR मध्ये काय सांगितलंय तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, बार्शी तालुक्याच्या कासारवाडी येथील धनश्री आणि बार्शी शहरातील ऋषिकेश पाटील या दोघांनी 2018 मध्ये प्रेमविवाह केला होता. आता हे दाम्पत्य आपल्या 6 वर्षाच्या मुलासोबत बार्शीतील गाडेगाव रोड परिसरात राहत होते. ऋषिकेश हा बजाज फायनान्स मध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जात आहे. तर त्याची पत्नी धनश्री पाटील बचत गटाचं काम करत होती. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ती IDFC फर्स्ट या देखील बँकेत जॉब करत होती. तर 25 मेच्या सकाळी लवकरच ती लक्षाची वाडी या ठिकाणी बचत गटाच्या कामानिमित्त गेली होती आणि तिथलं काम संपल्यानंतर ती तिच्या स्कूटीवरून बार्शीकडे परत येत होती. दरम्यान सकाळी 10 वाजता बार्शी परांडा रोडवरील लक्षाची वाडी शिवारातीलच प्रवीण हॉटेल आणि बार जवळ तिची स्कूटी अडवण्यात आली. पती ऋषिकेशनंच धनश्रीला अडवलं होतं. दोघांमध्ये त्या ठिकाणी थोडा शाब्दिक वाद झाला. पण नंतर जे घडलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. ऋषिकेश संतापलेला होता. बोलाबोलीनंतर त्यानं थेट सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि धनश्रीवर सपासप वार करायला सुरुवात केली. धनश्रीच्या मानेवर, गळ्यावर, पाठीवर, पोटावर आणि तोंडावर ऋषिकेशनं चाकूचे 19 गंभीर वार केले. जीव जाईपर्यंत तो धनश्रीवर वार करतच राहिला. शेवटी धनश्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली पाहून ऋषिकेशनं घटनास्थळावरून पळ काढला. तो नंतर थेट बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहोचला. त्या ठिकाणी त्यानं पत्नीचा खून करून आल्याचं सांगताच पोलीसही आदरून गेले. पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठलं आणि धनश्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन बार्शी ग्रामीण रुग्णालयात तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान घटनास्थळी ऋषिकेश जेव्हा धनश्रीवर वार करत होता तेव्हा ते थरारक दृश्य पाहून काही लोकांनी पळ काढला. तर रस्त्यावरून ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण त्यावेळी त्याने त्या नागरिकांनाच शिवीगाळ केली. तसंच चाकूचा धाक दाखवत त्यांना मागे हटवलं. काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं की ती महिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत होती. पण आरोपी नवऱ्यानं थोडी सुद्धा दयामाया दाखवली नाही. तिच्यावर मरेपर्यंत चाकूचे 50 वार केले आणि शेवटी तिचा गळा चिरला. परांडा चौकामध्ये रक्ताचा नुसता सडा पडला होता. आरोपीचे कपडे सुद्धा रक्ताने माखलेले होते. जो मध्ये जाईल त्याला तो धमकावत होता. नंतर तो मोटारसायकलवरून पळून गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तर दुसरीकडे या प्रकरणी आता बार्शीच्या कासारवाडी येथील धनश्रीचे वडील जितेंद्र विश्वनाथ गायकवाड यांनी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी ऋषिकेश संभाजी पाटील याच्यावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 103 उपकलम 1 नुसार खुनाचा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ऋषिकेशने चारित्र्याच्या संशयावरून धनश्रीची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. दोघा पती पत्नीमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होता. पण अलीकडच्या दिवसात हा वाद विकोपाला गेला. यापूर्वी दोघांमधील भांडणादरम्यान ऋषिकेशनं धनश्रीला अनेकदा मारहाण केल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ऋषिकेशनं दारू पिऊन धनश्रीला जबर मारहाण केली होती. त्यामुळे पतीच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने गेल्या महिन्याच्या 30 एप्रिलला त्याच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रारीचा अर्ज दिला होता. तेव्हापासून दोघांमधील वाद जास्तच वाढला आणि 25 मेला त्यांच्या नात्याचा अर्थात प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट झाला.
मंडळी, आरोपी ऋषिकेशनं आपल्या 6 वर्षाच्या मुलाचा देखील विचार केला नाही. त्यामुळे या घटनेबद्दल बार्शीसह सोलापूर जिल्ह्यात एकाच वेळी संताप आणि हळहळ व्यक्त केली जाते. तसंच प्रेमाच्या नात्यात एवढी क्रूरता कशी येऊ शकते असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला जातोय. बाकी या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत असल्याची माहिती मिळते. आता आरोपीच्या सखोल चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असेल. आता बार्शीतील या घटनेबद्दल तुमची काही मतं आणि प्रतिक्रिया असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.